रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। माँसाहेब जिजाऊ विज्ञाननिष्ठ होत्या, त्यांच्या विचारांचेच पूजन व्हावे। संभाजी ब्रिगेडचे पाचाड पुण्यभूमीतून मोठं आव्हान। संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक शिवश्री सचिन सावंत देसाईंची रोखठोक भूमिका। जिजाऊ वंदना व वैचारिक प्रबोधनात्मक कार्यक्रमांनी माँसाहेबांना वंदन। संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ व जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने पाचाड पुण्यभूमीत माँसाहेब जिजाऊंची 426वी जयंती उत्साहात साजरी। स्वराज्याचा लढा उभा करणाऱ्या स्वराज्य जननी, स्वराज्य संकल्पिका माँसाहेब जिजाऊंचा 426वा जयंती महोत्सव पाचाड रायगडच्या पुण्यभूमीत संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ व जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने मोठ्या उत्साही व शिवमय वातावरणात साजरा करण्यात आला। माँसाहेब जिजाऊ या विज्ञाननिष्ठ होत्या। त्यांनी हाच विज्ञानवादी चिकित्सक व डोळस विचार ठेवून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज हे पराक्रमी व बुद्धिजीवी राजे घडवले। त्यांच्या विचारांचेच पूजन व्हावे, त्यांच्या विचारांचेच सोने आपण येथून घेऊन जावे। शासनाकडून ज्या विशिष्ट पद्धतीने पूजा अर्चा झाली हे चुकीचे असून त्यास आमचा विरोध असल्याची रोखठोक भूमिका संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक शिवश्री सचिन सावंत देसाई यांनी संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ व जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने मांडली। पाचाडमधील जिजाऊ राजवाड्यावर आणि समाधीस्थळी संभाजी ब्रिगेडसह समविचारी संघटनाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी जिजाऊ वंदना घेऊन प्रबोधनात्मक व वैचारिक भाषणे झाली। राज्यातून हजारोंच्या संख्येने आलेले शिवप्रेमी विद्यार्थी जिजाऊ चरणी नतमस्तक झाल्याचे यावेळी पाहावयास मिळाले। जयंतीनिमित्त जिजाऊ समाधीस्थळ फुलांनी आकर्षकरित्या सजविले होते। यावेळी माँसाहेब जिजाऊंचा विजय असो, तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय या घोषणांनी परिसर दणाणून निघाला होता। यावेळी माँसाहेब जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराजांची हुबेहूब वेशभूषा साकारलेले विद्यार्थी लक्षवेधी ठरत होते। यावेळी शिवश्री सचिन सावंत देसाईंची, संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक शिवश्री सुभाष वसंत सावंत, संभाजी ब्रिगेड कोकण विभागीय अध्यक्ष शिवश्री संतोष यशवंत कदम, संभाजी ब्रिगेड रायगड दक्षिण जिल्हा अध्यक्ष शिवश्री वैभव हरिश्चंद्र सुर्वे, संभाजी ब्रिगेड रायगड उत्तर जिल्हा अध्यक्ष शिवश्री सतीश बळीराम पाटील, संभाजी ब्रिगेड ठाणे जिल्हा अध्यक्ष शिवश्री विश्वनाथ नारायण मगर, संभाजी ब्रिगेड कोकण विभागीय कार्याध्यक्ष आदींसह मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेडच्या पदाधिकारी, सभासद, शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। धम्मशील सावंत, न्यूज ब्युरो, रायगड। जय जिजाऊ जय शिवराय। जय जिजाऊ जय शिवराय। अरे तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय। अरे या रक्तात भिनलंय काय? जय जिजाऊ जय शिवराय। छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय। राजमाता, राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ साहेबांचा विजय हो। नमो पार्वती पते, हर हर महादेव। जिजाऊ जय शिवराय। अरे या रक्तात भिनलंय काय? जय जिजाऊ जय शिवराय। राजमाता, राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ साहेबांचा विजय हो। छत्रपती संभाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। जिजाऊ रोल। आज माँसाहेब जिजाऊंचा जन्मदिवस, त्यांची आज जयंती आहे। या जयंतीनिमित्त महाराष्ट्रातून मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, तत्सम समविचारी संघटना आज इथे पाचाड रायगड येथे त्यांच्या समाधीस्थळावरती उपस्थित आहेत।
संभाजी ब्रिगेडचे कोकणातले आणि इतर जवळचे क्षेत्रातले कार्यकर्ते, महिला मंडळ, भगिनी आज इथे उपस्थित आहेत. आज आम्ही संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून, जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून हा उत्सव साजरा करण्यासाठी इथे आलो आहोत. आज जिजाऊंच्या जयंतीनिमित्त लोकांना आणि आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना आम्ही हे सांगू इच्छितो की आज जयंतीनिमित्त आपण इथे उपस्थित असताना जिजाऊंच्या विचारांचं सोनं आपण इथून घेऊन जावं. जिजाऊंनी शिवाजी महाराजांना घडवलं, छत्रपती संभाजी महाराजांना घडवलं, छत्रपती राजाराम महाराजांना घडवलं. हे तीन छत्रपती या महाराष्ट्राला, या देशाला देणाऱ्या जिजाऊ आज सिंदखेड इथे जन्म झाल्या, पण त्यांचं संपूर्ण आयुष्य आज पाचाडमध्ये किंवा रायगडकडे गेलं. आज आम्ही इथे आल्यानंतर आम्हाला या समाधीस्थळी काही चुकीच्या गोष्टीसुद्धा दिसल्या, कारण की या जिजाऊ जयंतीनिमित्त मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड आणि जिजाऊ ब्रिगेडने जी सुरुवात केली होती, आज इथे खूप मोठ्या प्रमाणात लोक येतात, पण शासनातर्फे आज इथे जिजाऊंची पूजा घातली गेली. तर ह्या पूजा घातलेल्या ह्या गोष्टीला आम्ही विरोध ह्यासाठी करतो, जिजाऊंची पूजा व्हायला पाहिजे, पण सत्यनारायणाची पूजा जी झाली आहे ह्याला आमचा विरोध आहे. ह्याचं कारण फक्त एवढंच आहे की जिजाऊ ह्या विज्ञाननिष्ठ होत्या, त्यांनी शिवाजी महाराजांना विज्ञाननिष्ठ बनवलं, त्याच्या जोरावरती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं. आज जर जिजाऊंनी जर त्यांना अधिष्ठान आणि ह्या गोष्टीमध्ये जर अडकवलं असतं तर छत्रपती शिवाजी महाराजांकडनं ही घटना घडली नसती असं आमचं मत आहे. कारण की जिजाऊ या शिवाजी महाराजांच्या प्रथम गुरु आणि शेवटच्या गुरु ही त्याच होत्या. तर आज जिजाऊची जयंतीनिमित्त आम्ही सर्व लोकांना सांगू इच्छितो की या महापुरुषांचे जे विचार आहेत ते आपण वैज्ञानिक दृष्टीने घ्यावेत आणि त्यांच्या विचारांचा प्रसार आपण ह्यापुढे सगळीकडे करावा. एवढं बोलून मी माझे 2 शब्द थांबवतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. हां, जय जिजाऊ. आज जिजाऊ जयंतीनिमित्त आम्ही चिपळूण जिजाऊ ब्रिगेडतर्फे आणि संभाजी ब्रिगेड आज उपस्थित आहोत आणि आज सर्वांनाच खूप खूप शुभेच्छा जयंतीनिमित्त. आणि मला थोडंसं 2 शब्द बोलायचं आहे की जिजाऊंचे विचार आणि जिजाऊंनी जे काय घडवलं आहे त्यासंबंधी आपण सगळेजण आपण ते विचार घेऊन चालतोच, पण आजची बदलती स्थिती जी बरोबर नाही आहे, त्यामुळे ह्या विचारांचा विचार केला पाहिजे असं मला वाटतं. आणि जिजाऊंनी शिवरायांना, संभाजी महाराजांना घडलं, शहाजी राजांना साथ दिली, तसंच खडतर प्रवासातून त्यांनी जे काय निर्माण केलं आहे हे विश्व, हे महाराष्ट्रात आज आपण अभिमानाने वागतो, राहतो, जगतो. आज कुठेतरी मुलांना काही चुकीच्या सवयी आहेत, वाईट आहे, मुलींवर काही संकट येतात, स्त्रियांवर कोणीही सुरक्षित नाही आहे. तर ते आपले कदाचित मला वाटतं कुठेतरी विचार कमी पडत आहेत, कारण प्रत्येकाने घराघरात जिजाऊंचे विचार, शिवरायांचे विचार हे रुजले पाहिजेत आणि तर समाज घडेल. कारण चुका ही माणसाकडून होतात आणि त्या सुधारण्याच्याही माणसाला संधी मिळते, त्याचं सोनं करावं. आज जयंतीनिमित्त खरंच इथून जाऊन खरंच चांगले विचार घ्यावेत असं मला वाटतं. आज आमच्या सगळ्या वरिष्ठ इथं आहेत, संभाजीचे वरिष्ठ सगळे आहेत. छान वाटलं इथं आलो आहे आम्ही आणि सर्वांना शुभेच्छा. तसंच 2 शब्द बोलून मी संपवते. जय जिजाऊ. माझं नाव अपूर्वा अनंत गायकवाड, चिपळूण जिजाऊ ब्रिगेड. आपण सर्वजण इथे सर्व मान्यवर चिपळूण जिजाऊ ब्रिगेड, संभाजी जिजाऊ ब्रिगेड आणि सावर्डे जिजाऊ ब्रिगेड हे सगळ्या मिळून आपण इथे जिजाऊंची जयंती साजरी करायला आलेलो आहोत. आपल्या जिजाऊंनी शिवाजी महाराजांना घडवलं. पहिलं त्यांनी स्वराज्याचं स्वप्न जिजाऊंनी लहानपणी स्वतःच्या पाहिलं होतं, ते त्यांना पूर्ण करायचं होतं. कारण त्यांना आपल्या इथे मुघल जे आपल्यावरती अन्याय करत होते, आपल्या दीनदुबळ्यांवरती, मराठी माणसांवरती, नंतर आपल्या आई बहिणींवरती अन्याय करत होते, ते त्यांना बघवत नव्हतं. लहानपणी त्या खरं तर चांगल्या पद्धतीने जगू शकल्या असत्या, त्याच्याकडे भरपूर काय त्यांच्या माहेरी म्हणा किंवा त्यांच्या सासरी चांगली परिस्थिती होती की त्या आपले जीवन चांगले जगू शकत होत्या. पण त्यांना नाही, त्यांना करायचं होतं तर आपल्या मराठी माणसासाठी काहीतरी करायचं होतं, त्यांना स्वतंत्र करायचं होतं. ते बीज त्यांनी आधी स्वतःमध्ये ते स्वप्न बघितलं. नंतर त्यांनी आपले शिवाजी महाराज, त्यांचे पुत्र, त्यांना त्यांच्यामध्ये ते बीज रुजवलं आणि त्यांना तसं घडवलं. म्हणजे समोरच्यांना सन्मान देणे, गोरगरिबांसाठी कष्ट करणे, त्यांच्यासाठी त्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं. नंतर आया बहिणींना आपल्या समाजामध्ये काही इज्जत मिळत होती तर ती मिळवून देणे, ह्यासाठी त्यांनी शिवाजी महाराजांना तयार केलं. आणि शिवाजी महाराजांच्या पाठी त्या प्रत्येक वेळेला उभ्या होत्या आणि त्यांनी दिलेल्या संस्कारामुळे शिवाजी महाराज हे आपल्या हिंदवी स्वराज्याचे पहिले छत्रपती झाले. आणि शिवाजी महाराज पहिले मराठी माणसाचे पहिले छत्रपती होते. आणि जर
शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य उभं केलं नसतं तर त्यावेळी आपण हिंदू समाजाचं काय झालं असतं हे आपल्याला अजून कळलं नाही. तो हिंदू समाज, आपण मराठी माणसं आता पुढे आपण राहिलो असतो का ते सांगता येत नाही. म्हणून शिवाजी महाराजांच्या पाठी बसलेला राजमाता आपल्या जिजाऊ यांचं कार्य हे शिवाजी महाराजांच्या आधी येतं आणि नंतर शिवाजी महाराजांचे पुत्र आहेत म्हणून शिवाजी महाराजांचं कार्य हे त्यांच्या नंतर येतं. त्यामुळे आपण हे जे विचार आहेत ते आता ह्या आधुनिक काळामध्ये थोडेसे कुठेतरी मागे पडत आहेत. म्हणजे आपण मुलांना ते संस्कार देत नाही, म्हणजे असं नाही की मुलांना संस्कार मिळत नाही आहेत, मिळत आहेत, पण ते थोडं थोडं त्याचा ऱ्हास होतोय. तर ते लक्ष आपण इथे दिलं पाहिजे आणि मुलांना हे असे वेगवेगळे जे गड शिवाजी महाराजांनी बांधलेत त्याच्यावरती मुलांना आणला पाहिजे, त्यांचा इतिहास मुलांना समजवला पाहिजे. तेव्हा मुलांमध्ये ते संस्कार रुजतील आणि पुढे जर 10 मुलांनी ते ऐकलं तर कदाचित 2 मुलांना त्यात खूप मोठं काही मिळेल आणि तिथून ते पुढे ते संस्कार देतील. म्हणून आपण इथे येऊन दरवर्षी इथे येऊन जयंती चांगल्या मोठ्या ठिकाणी म्हणजे अशा गडावरती जाऊन या जयंत्या साजऱ्या केल्या पाहिजेत तर ते संस्कार टिकतील. म्हणून माझं एवढंच म्हणणं आहे की सर्व पालकांनी देखील आपल्या मुलांना इथे आणणं हे दाखवणं. आता आपण आलोत तर आपण आपल्या मुलांना देखील इथे आणलं पाहिजे, आपला इतिहास त्यांना कळला पाहिजे तर आपली पुढची पिढी आपले हे संस्कार पुढे नेतील. हे जिजाऊंचं कार्य खूप मोठं होतं आणि आपण ते पुढे न्यायला पाहिजे. एवढेच माझे विचार आहेत. जय जिजाऊ, जय शिवराय.